मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांच्याशी संपर्कात आलेला मी माणूस आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री यांना हा वाद चिघळवायचा आहे. जय भीम सर्वांना. मी बीबी गोडे सादुळकर. आज आपल्याकडे या महाराष्ट्रात दलित पॅंथर सारख्या जहाल आणि लोकशाही मार्गाने चालणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या आणि दलित पॅंथरला या महाराष्ट्रामध्ये जन्मास घालणारे आदरणीय संस्थापक अध्यक्ष यापैकी एक जवी पवार साहेब, ज्यांचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये एक सन्मानपूर्वक घेतलं जातं, साहित्यामध्ये ज्यांचं नाव सर्वोच्च स्थानावरती आहे, त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. या महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जो सामाजिक परिस्थिती आज उपवर्गीकरणावरनं निर्माण झालेली आहे, त्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपण जवी पवार सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच एकूणच त्यांनी दलित पॅंथरच्या काळापासून दोन्ही समाजामध्ये त्यांनी केलेले अनुभव आणि त्यांचं विश्लेषण काय आहे, त्यांचा अभ्यास काय आहे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सन्माननीय जवी पवार साहेब आहेत. साहेब जय भीम. जय भीम. आज एकूणच महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या नावावरनं दोन्ही समाज एकमेकांना शहप्रतिशय देण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही समाज सरकारकडे आपली संविधानिक मागणी लोकशाहीच्या पद्धतीने करण्याच्या नावावर प्रत्यक्षात स्टेजवरती गेल्यावरती मात्र दोन्ही समाजांच्या कार्यकर्त्यांबद्दल, महापुरुषाबद्दल आणि जातीबद्दल असभ्य भाषा वापर होत आहे. काय सांगाल आपण? पहिली गोष्ट म्हणजे मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांच्याशी संपर्कात आलेला मी माणूस आहे. अण्णाभाऊंनी त्या काळातच सांगितलं होतं की जग बदलून गाव सांगून गेले मला भीमराव. म्हणजे भीमरावांनी मला काहीतरी सांगितलं आहे आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी काम करतोय, हा त्याचा मतितार्थ होता. ओके. आणि त्या मतितार्थाला जागून आम्ही मंडळीनं जी त्या ती आजच्या भाषेत म्हटलं तर जे 59 जाती, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, या जातीतल्या आणि पोट जातीतल्या, नुसत्या जातीतल्या नाहीत तर पोट जातीतल्या सगळ्या लोकांना एका छत्राखाली त्या काळात बाबासाहेबांनी आणलं होतं. आपल्याला माहिती आहे त्या काळातली एवढी प्रचंड नावं आहेत की ती सगळं नावे बाबासाहेबांच्या बरोबर त्यांच्या झेंड्याखाली एकवटली होती. परंतु झालं असं की या देशामध्ये त्यांना आपण ब्रिटिशांपासून म्हणतो, परंतु खरं तर हे गांधींनी सुरू केलं की एका म्हणजे आधी त्याला विभक्त करा आणि मग त्यांना जोडा. ही जी गांधी नीती होती त्या गांधी नीतीप्रमाणे या गांधींनी आपल्या समाजातल्या जे मातंग समाजातले जे बाबासाहेबांचे ज्येष्ठ सहकारी होते, उदाहरणार्थ घ्यायचं तर काळोखेंचं मी मुद्दाम नाव घेईन, मी तुकाराम काळोखे, की आपल्या लोकांनी बाबासाहेबांना जी साथ दिली होती, ती साथ ही आज त्याचं वर्णन करता येणार नाही, इतकी प्रचंड प्रमाणात होती. परंतु गांधींच्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली मी हिंदू धर्मात जन्मलो, हा माझा नाईलाज होता, परंतु हिंदू धर्मात मी मानणार नाही अशी घोषणा केल्यानंतर मग गांधींनी या बाकीच्या सगळ्या ज्या जाती होत्या 58 जाती, या 58 जाती ज्या एकत्र आल्या होत्या त्यांना तोडण्याचं, त्यांना एकत्र न येण्याचं कटकारस्थान केलं. आणि त्यामुळं बाबासाहेबांची एक जी पोलादी शक्ती होती, आपण जर महारचा इतिहास पाहिलात किंवा त्यानंतर ते बाबासाहेबांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे लढे होते, बाबासाहेबांनी जे वेगवेगळे लढे केले त्यापैकी आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी त्यावेळेला 4 प्रकारच्या बंद्या
तोडून टाकल्या होत्या. जे लोटीबंदी, बेटीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी या ज्या 4 प्रकारच्या बंद्या समाजावरच्या लादलेल्या होत्या, त्या बंद्या तोडण्यासाठी निव्वळ त्या काळातला महार समाज हा एकत्र झाला नव्हता. तर बाकीच्या त्या सगळ्या ज्या 58 जाती आहेत यांच्यापैकी काही छोट्या असतील, काही मोठ्या असतील, काही मध्ये जाती आहेत, काही पोट जाती आहेत, या सगळ्या एकत्र आल्या आणि एक बाबासाहेबांची पोटी शक्ती निर्माण झाली. ती जी शक्ती होती त्यानंतरच्या काळामध्ये ज्याला आपण काँग्रेस पार्टी म्हणून पाहिलं, तर या सगळ्या मंडळीनं या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं, दुही निर्माण केली. एक प्रकार ती जी दुही होती आणि ती दुही काल परवापर्यंत साहित्याच्या ज्यावेळेला काही मंडळी साहित्यात आली तेव्हा ही दुही हळूहळू दुही कमी होत गेली होती आणि मातंग आणि बौद्ध, मातंग आणि बाकीचे सगळे लोक हे एकोप्यानं वागायला लागले होते. त्यांच्यामध्ये मातंग समाजामध्ये, चर्मकार समाजामध्ये किंवा डोर समाज ही ज्या सगळ्या बाकीच्या ज्या जाती आहेत या सगळ्या जातींनी बाबासाहेब हा आदर्श स्वीकारला होता. तसा आदर्श प्रत्येक समाजाला असतो. काहींनी आदर्श हा गांधी स्वीकारला, काहींनी आदर्श बाबासाहेब स्वीकारला. ज्यांनी बाबासाहेब आदर्श स्वीकारला ते बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी खेडी सोडली, त्यांनी शहरात आले आणि शहरातल्या ज्या खेड्यामध्ये जे जाते त्याचं गटार होतं त्यातून ते बाहेर पडले आणि शहरामध्ये आल्यावर त्यांनी बाबासाहेबांनीच 1924ला सांगितल्याप्रमाणे ते शिक्षित झाले, ते संघटित झाले, ते संघर्षाला सामोरे गेले आणि त्यामुळे अनेक लोक बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे शिक्षित झाले, सुशिक्षित झाले. ज्याने हा गांधी आदर्श स्वीकारला ते खेड्यातच राहिले, त्याने शिक्षण घेतलं नाही आणि त्यामुळं झालं असं की पुन्हा एकदा जी दरी निर्माण झाली ती दरी नष्ट करण्यासाठी मी अनेक प्रयत्न केलेत. आपल्याला माझा सगळा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे, माझे साहित्य आपल्या डोळ्यासमोर आहेत. अलीकडच्या काळामध्ये ते मातंग समाजामधील जे काही एक 10-12 अत्यंत महत्त्वाचा विचार करणारे, पुरोगामी विचार करणारी जी मंडळी, या मंडळीच्याही मी संपर्कात आलो आणि त्यांनाही पुन्हा पुन्हा मी विनंती करतोय की हा जो वाद आता घोडेसाहेबांनी जो आता वाद आपल्या समोर सांगितला, हा वाद हा चिघळण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर या महाराष्ट्रातल्या जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री यांना हा वाद चिघळवायचा आहे. कारण त्याला एकछत्री कार्यक्रम करायचा असेल तर विघटन केल्याशिवाय त्याला नंतर राज्य त्यांना देणार नाही आणि म्हणून विघटनातून त्यांचं संघटन होत आहे आणि ह्या आमच्या समाजाचं विघटन होतं. अत्यंत वाईट असा हा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला आहे. हा मातंगांच्यासाठी, चर्मकारांच्यासाठी किंवा इतर सगळ्यांसाठी हा धोकादायक आहे आणि उद्याच्या पिढीला तो खड्ड्यात घालणारा त्या उद्याच्या पिढीचे कडेलोट करणारा हा कार्यक्रम आहे. मी या निमित्तानं आपणा सगळ्यांना एक विनंती करतो की बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकर जर झालेच नसते तर आज देखील जे एखादा कदम असेल किंवा एखादा बिरांजे असेल की एखादा गायकवाड असेल, ही जी मंडळी आज जो वेगळा विचार देत आहेत ते विचार देण्यासाठी ती बाहेर पडली नसती. तर या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण अण्णाभाऊंच्या साहित्य, अण्णाभाऊंना केवळ काही लोकांनी साहित्याच्या बाहेर ते कसे राहतील एवढाच प्रयत्न केला, त्यांना कम्युनिस्ट ठरवण्याचा प्रयत्न केला. ते नो डाऊट ते रशियाला गेले होते वगैरे सगळं ठीक आहे, परंतु भाकरीचा प्रश्न राहिला की तो कम्युनिस्टच आहे असं ते म्हटलं जातं. ते अत्यंत चुकीचं आहे. कारण बाबासाहेबांनी त्या भाकरीच्या प्रश्नावर सुद्धा लढाई केलेले आहेत. तेव्हा मी तमाम या समाजातील, मातंग समाजातील सगळ्या लोकांना, त्यांचं दारिद्र्य मला माहिती आहे, त्यांच्यावरचे आलेले सगळे चित्रपट मला माहिती आहेत, त्यांच्यातल्या विद्वानांचे पुस्तकं मला माहिती आहेत आणि असं असताना देखील मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुमची प्रगती जर कशामुळे उद्या होणार असेल ती एकाच याच्यामुळे नावामुळे होणार आहे. त्यात ते नाव आहे डॉक्टर भीमराव रामदेव आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर. हा तुमचा आदर्श आहे.
इतर सगळे जे काही आता जे छोटे मोठे लोक एकमेकांच्या या समाजाच्या विरुद्ध जे मातंगाने तत्कालीन महाराणा किंवा आजच्या बौद्धांना त्यांच्या टीका टिप्पणी करायची चर्मकारांनी जे चर्मकार त्या काळामध्ये 1927 साली बाबासाहेबांच्या बरोबर लढले होते ते नंतरच्या काळात बाबासाहेबांच्या विरोधातही गेले पण पुन्हा ते त्यांच्यापैकी काही लोकांना कळलं की आपण करतोय ती चूक करतोय बाबासाहेब सारख्या एका स्त्रीवर आपण थुंकण्याचा प्रयत्न करतोय म्हणून जे पुन्हा सगळे आले होते त्या सगळ्यांचं स्मरण त्या सगळ्यांचं कार्य आपण लक्षात घ्यावं आणि समाजातल्या ज्या बाकीच्या ज्या 58 जाती आहेत त्यांना कुणालाही विश्वासात न घेता हे उपकरण नावाचा जो प्रकार त्याने सुरू केला आहे आणि त्यासाठी जो आमच्याच एका माणसाचा म्हणजे चीफ जस्टिसचा हाताशी धरून आमच्या समाजाचे तो या संपूर्ण समाजाचा त्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो शेड्यूल ट्राईब म्हणतो या सगळ्यांना त्या कडेलोट करण्याचा हा जो प्रयत्न झाला आहे मी त्याचाही निषेध करतो आणि सरकारनं हा जो सगळा प्रकार चालू केला आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे मी पुन्हा एकदा विनंती करतो की यातलं सरकारचं जे काही काळ कर्तृत्व आहे ते आपण उघड्या डोळ्यानं पाहावं अशी मी आपल्या या गुरुसाहेबांच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो. म्हणजे बाबासाहेबांच्या समकालीन याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी साहित्याच्या माध्यमातून समाजाला एक संदेश दिला आपण म्हणालात की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. खरंच आज पुन्हा एकदा हा संदेश देण्यासाठी समाजातल्या कार्यकर्त्यांना समाजाला गरज आहे का? अत्यंत गरज आहे कारण अण्णाभाऊ मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अण्णाभाऊंशी माधवभाई तेवढ्या चर्चा करण्याचं नव्हतं म्हणजे अण्णाभाऊ हे प्रकांड असे साहित्यातले जे महामेरू होते त्यांच्याशी चर्चा करण्याइतपत मी त्यावेळेला प्रगल्भ नव्हतो परंतु त्यांच्याशी त्यांचे पोवाडे त्यांचे बाकीचे सगळं साहित्य मग त्यांच्या त्या कादंबऱ्या असतील त्या सगळं मी प्रचंड प्रमाणात त्यांचं वाचन केलं आहे मी त्यांच्याशी अनेक वेळा त्यांच्याशी बोललो आहे लांबून बोललो आहे विशेष म्हणजे त्यांनी माझ्या आत्ता मी दिलेला चहाही त्यांनी पाहिलेला आहे असे अण्णाभाऊ त्या अण्णाभाऊंचं साहित्य हे त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या साहित्यासाठी एक समिती स्थापन केली त्याचंही साहित्य होतं आहे मी त्या समितीच्या अनेक सदस्यांशी मी संबंधित आहे आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य हे पुन्हा एकदा लोकांच्या पुढं जोराने यावं बाबासाहेबांचं जसं साहित्य येत आहे तसं साहित्य यावं आणि अण्णाभाऊ पुन्हा एकदा नव्या दृष्टीनं नव्या चष्म्यानं वाचावा अशी मी विनंती करतो आणि जोपर्यंत अण्णाभाऊ तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसारखे जे लोक अत्यंत वाईट नजरेने तुमच्याकडे पाहत आहेत किंवा तुमचा कलेलोट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही वटणीवर आणू शकला नाही म्हणून माझं म्हणणं आहे की बाबासाहेब तर वाचाच म्हणजे अण्णाभाऊही वाचा त्यानंतर अण्णाभाऊने त्या काळात पुण्यामध्ये त्यांचे जे सगळे सहकार्य होते आपल्याला त्यांची मी नावं सांगितली पाहिजे अशातला भावना आहे त्यांच्या नावानं आज अनेक संघटना पण आहेत असे दाटपट्टावीर त्यावेळेस ते आपल्याला माहिती आहे फुल्यांच्या काळातले नवजी असतात ते वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्यांचं स्मरण करत बाबासाहेबांच्या विचाराच्या मागोवा आपण घेतलात तरच या समाजाला त्याला दलित म्हणतो पददलित म्हणतो असा जो समाज आहे तो समाज प्रगती करेल आहे. आज जगभर बाबासाहेबांचं गेल्या 2 वर्षापूर्वी 292 देशांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली. ती जयंती साजरी केली त्याचं कारण बाबासाहेब काय त्यांच्या धर्माचे नव्हते त्यांच्या जातीचे नव्हते त्यांचे नातेवाईक नव्हते किंवा त्यांच्या देशाचेही नव्हते त्यांच्या प्रांताचेही नव्हते पण बाबासाहेबांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचे ते त्या प्रेमात ते पडले होते आणि असंच अण्णाभाऊंचं साहित्य जे आज सगळ्या भाषेत नाही आहे त्या सगळ्या भाषेत जावं म्हणून माझा सरकार प्रयत्नही करत आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की अण्णाभाऊंचं साहित्य आपण वाचावं. अण्णाभाऊ वाचलात की तुम्हाला बाबासाहेब वाचल्याशिवाय पर्याय नाही आणि बाबासाहेब वाचला की तुम्हाला
अगदी फुलेंच्यापर्यंत जावं लागतं. फुलेंच्या म्हणजे तथागत गौतम बुद्धापर्यंत जातं, चारवाकपर्यंत जाता येतं. ही जी परंपरा आहे त्या परंपरेचं आपण पायीक व्हावं अशी मला वाटतं. धन्यवाद पवार साहेब. तर हे होते जवी पवार साहेब, ज्यांचं साहित्यामध्ये नाव उज्ज्वल आहे, ज्यांचं चळवळीमध्ये नाव अग्रगण्य आहे आणि त्यांनी दोन्ही समाजातील तरुणांना आणि समाजाला असा मोलाचा सल्ला दिला आहे की तुम्ही अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचा. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले की तुम्हाला महात्मा फुले कळतील आणि महात्मा फुले कळाले की तुम्ही बुद्धापर्यंत ही विचारधारा घेऊन जाणारी आहे. आणि हीच विचारधारा दोन्ही समाजाला एकत्रित आणून कल्याण करणारी विचारधारा आहे आणि ती आज समाजाने स्वीकारणं फार गरजेचं आहे. कारण वर्गीकरण करणं न करणं हा सरकारचा निर्णय आहे, ते कधी करेल माहित नाही, परंतु ते होण्याच्या अगोदरच पाण्यात म्हैस आणि वरती मोल, तुम्ही त्या लोण्याच्या गोळ्यासारखं अपसात भांडू नका. तर दोन्ही महापुरुषांना वाचून घ्या आणि एकमेकांच्या मोर्चामधून एकमेकांना टार्गेट करण्यापेक्षा महापुरुषांचा विचार वाचून घ्या, असं एकूणच आव्हान जवी पवार साहेबांनी आपल्याला व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद आणि जय भीम पवार साहेब. जय भीम. धन्यवाद.